भूमीवर केदारनाना आहेर यांची युवक संवाद यात्रा देवळा येथे पार पडली। चांदवड देवळा मतदारसंघात केदारनाना आहेर यांची युवक संवाद यात्रा काल देवळा येथे पार पडली। यावेळी देवळा तालुक्यातून या संवाद यात्रेला मोठा प्रतिसाद मिळाला। यावेळी अनेक तरुणांनी केदारनाना आहेर यांना येत्या विधानसभेत दुसऱ्यांदा मदत करण्यापेक्षा तुम्ही स्वतः विधानसभेसाठी उभे राहावे अशी साथ घातली। आजपर्यंत चांदवड देवळा तालुक्यात तुम्ही नेहमी समाजासाठी मदत करत आलात, परंतु येणाऱ्या विधानसभेतूनही तुम्ही उमेदवारी करावी, त्यामुळे दोन्ही तालुक्यातील विकासाला गती मिळेल, तसेच समाजाची सेवा तुमच्या हातून होईल अशी मागणी काल संवाद यात्रेतील तरुणांनी केदारनाना आहेर यांच्याकडे केली। यावेळी तालुका युवा संवाद मेळाव्यात बोलताना केदारनाना आहेर व मंचावर उपस्थित जितेंद्र अण्णा आहेर, मनोज दादा आहेर, योगेश नानू आहेर, पंकज आहिरराव व अतुल पवार उपस्थित होते व शहरातील सर्व युवा उपस्थित होते। व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, उपस्थित समोर असलेले सर्व युवक मंडळी आणि 10% माझ्यावर प्रेम करणारे 40च्या पुढचे असतील शेठ सारखे मला आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी मला पाठिंबा देण्यासाठी आले। एवढ्या पावसामध्ये आज लोणीला आपण कार्यक्रम होता तो पावसामुळे कॅन्सल केला। पावसामुळे एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी युवक उपस्थित राहिले, त्यातला त्यात आमोशा आहे ती बी गटारी सरावांच्या आतली, ते सगळं सोडी माझ्या प्रेमापोटी इथे उपस्थित राहिले, खऱ्या अर्थानं मला समर्थन देण्यासाठी, माझं ऐकून घेण्यासाठी किंवा माझ्याशी संवाद साधण्यासाठी। तुम्ही इथं आले ते मनापासून आलेले, बळजबरी आणलेलं, अण्णांना फोन करा, दादाला काय, मनाला काय, पवनला काय, नावला काय, भूमी दादाला काय, किरण काय, सगळ्यांनी बघून एकमेकांची तर प्रेमापोटी माझ्या नगरचं मंडळी असेल, प्रमुख मंडळी असेल, ज्यांना खऱ्या अर्थानं माझ्यावर आपुलकी आहे, प्रेम आहे, असे सगळीकडे जमलेले। काही पावसामुळे आज आले नसतील, काही कामानिमित्त असतील, पण दोन गोष्टी, पाऊस चालू आहे आणि आमोशा, या दोघं गोष्टी सोडून आले म्हणजे खऱ्या अर्थानं आलेले। मी जो घडलोय मी तरुण दिशेमध्ये घडलोय। मला या सगळ्या व्यासपीठाने सांगितलं होतं की नाना आपण युवक मेळावा, युवक संवाद चालू, त्यांना मला पूर्ण तालुका बोलवण्यापेक्षा फक्त देवळ्यातले बोलवा। आज जे बोलवले फक्त देवळ्या शहरातले बोलवले, सगळे इथे जेवढे आहेत, माझा बाहेरचे असतील तर खेड्यावरचे, पण 95-99% हे देवळ्या शहरातले आहेत, जेणेकरून आपण तालुक्यातल्या मुलांची संख्या मोठी झाली असती, त्यांच्याशी संवाद साधायला कमी झाला असता, सगळे चेहरे बघायला मिळत असते, असं त्यांना म्हणजे पहिलं देवळा घेऊ। मी ज्या गावामध्ये लहानाचा मोठा झालो, वाढलो, विचारांची देवाणघेवाण केली, ते गावातले युवक तरी माझ्याबरोबर आहेत का, मला त्यांच्याशी बोलायचे। माझ्या आयुष्यातला जडणघडण मी मराठी शाळेपासून तर कॉलेजपर्यंत या शहरामध्ये लागलो। शहरामध्ये मी या महाविद्यालयामध्ये, जेवढ्या महाविद्यालयामध्ये मी GS म्हणून त्या ठिकाणी काम केलं आणि त्यावेळेस नेतृत्व, राजकारण, समाजकारण माझ्या डोक्यात आणि तरुणपणामध्ये देवळा शहराचा सरपंच म्हणून काम करायची मला संधी मिळाली। सरपंच म्हणून काम करायची जेव्हा संधी मिळाली, आत्ताचा पोरगा, सर्व ज्येष्ठ मंडळी, त्यावेळेचं राजकारण आणि मला काहीतरी समाजासाठी, गावासाठी काहीतरी करायचं म्हणून धडपड। आधी स्मशानभूमी जे दिसते तुम्हाला, त्यावेळेस सरपंच असताना ते स्वरूप त्यावेळेचं दिलेलं आहे, अक्षरशः अंत्योदय ठिकाणी बसायला जागा राहायची नाही। मग मी समाजाप्रती काहीतरी देणं लागतं आणि एक सरपंच म्हणून काम करायची जेव्हा संधी मिळाली, आत्ताचा पोरगा, सर्व ज्येष्ठ मंडळी, त्यावेळेचं राजकारण आणि मला काहीतरी समाजासाठी, गावासाठी काहीतरी करायचं म्हणून धडपड। आधी स्मशानभूमी जे दिसते तुम्हाला, त्यावेळेस सरपंच असताना ते स्वरूप त्यावेळेचं दिलेलं आहे, अक्षरशः अंत्योदय ठिकाणी बसायला जागा राहायची नाही। मग मी लोकमान्य 24 न्यूज साठी कैलास पवार, देवळा।